हॅलो हॅलो. त्याच्यामध्ये बघा आपलं एक पॉइंट कंटिन्यू करणार आहोत. त्याच्यामध्ये बघा या उदाहरणामध्ये 8 त्रिकोण दिलेले आहेत. खालील आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती? तर बघा जास्तीची संख्या एकूण त्रिकोण बरोबर 12 गुणिले 3 36 अधिक 4 40. तर बघा ह्याच्यामध्ये एकूण त्रिकोण 12 गुणिले चौकोन अधिक मुख्य रेषेची दुप्पट. एकूण त्रिकोण आहे 12 गुणिले 3 2 गुणिले 2 36 अधिक 4 40. तर यात 12चे 2 डबे बॉक्स 8 चा एक डबा आहे. तर ह्याच्यामध्ये बघा 12 गुणिले 2 अधिक 8 अधिक 4 बरोबर 24 अधिक 8 अधिक 4 बरोबर 36 बरोबर 36. तर अशा प्रकारे याचं उत्तर किती येईल? 36 येईल. तर अशा प्रकारे लॉंग रूटने आपण त्याचा मेथडने वापर केलेला आहे. त्यानंतर टाईप 6 समजून घेणार आहोत. आता बघा टाईप 6. टाईप 6 तर अशा प्रकारे रेषा मारून घ्यायची. आणि मध्ये एक शिरोरेषा. तर या आकृतीमध्ये या आकृतीमध्ये बॉक्स 12 आहे. 12 आहे. बॉक्स 12 आहे. 12 त्रिकोणाचाच आहे. त्रिकोणाचाच आहे. त्यानंतर कोण रेषा आडवी. पण रेषा आडवी घेतल्यामुळे रेषा घेतल्यामुळे काय झालं? त्रिकोण त्याच्यामध्ये वाढतात. त्रिकोण वाढतात. यासाठी खालील सूत्र लक्षात घ्यावे. तर बघा हे त्रिकोण बरोबर 12 बॉक्स अधिक मधल्या रेषांची चौपट 12 गुणिले 2 12 गुणिले 2 अधिक 1 गुणिले 4 बरोबर 24 अधिक 4 बरोबर किती? बरोबर 28 येईल. म्हणून त्याचं उत्तर किती? 28 आहे. तर त्यानंतरचा भाग 7 घेऊयात. त्याच्यामधला
1 2 3 1 2 3 तीन आकृत्या आहेत. तर एकूण त्रिकोण बरोबर बेरीज गुणिले त्रिकोणाचे भाग त्याच्यामध्ये दिले बघा 6 गुणिले 2 किती 12, म्हणून याचं उत्तर किती येईल 12 येईल. अशा प्रकारे आपण टाईप पहिला, टाईप दुसरा, टाईप तिसरा, टाईप चौथा, टाईप पाचवा, टाईप 6वा म्हणजे काय आणि टाईप 7वा म्हणजे काय, टाईप 7 पर्यंत झालेला आहे. तर बाकीचा भाग आपण उद्याच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. तर बुद्धिमत्तेचा भाग आपण उद्या समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. धन्यवाद. आता भेटू गणिताच्या लेक्चरमध्ये. तुमच्या गणिताच्या मध्ये लसावी आणि मसावी चालू आहे.